श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि संयम यांची कसोटी पाहणारा ठरेल. सूर्य, मंगळ आणि गुरु यांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात घडामोडी वेगाने घडतील. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. सिंह राशीचे स्वामी सूर्य असून तो आत्मसन्मान, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि तेज यांचे प्रतीक आहे. या आठवड्यात सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. मात्र अहंकार, हट्ट किंवा अति आत्मविश्वास टाळणे आवश्यक ठरेल. योग्य दिशा, सकारात्मक विचार आणि वेळेवर निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. जुने रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा असेल. समाजात, कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. काही वेळा जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्यासारखे वाटेल, पण त्यातूनच तुमचे नेतृत्व गुण उजळून निघतील. भावनिकदृष्ट्या थोडे चढ उतार जाणवतील, पण मानसिक ताकद मजबूत राहील. योग्य नियोजन केल्यास यश नक्की मिळेल. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. पदोन्नती किंवा वेतनवाढीबाबत चर्चा होऊ शकते. सहकाऱ्यांशी मतभेद टाळणे आवश्यक आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी मुलाखतींची संधी मिळेल. जुने संपर्क फायदेशीर ठरतील. थोडा संयम ठेवल्यास योग्य ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन योजना, करार किंवा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. हा आठवडा दीर्घकालीन यशाचा पाया घालणारा ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित पण जागरूक राहण्याचा आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. अचानक खर्च वाढू शकतो. विशेषतः घरगुती किंवा सामाजिक कारणांमुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उधार व्यवहार टाळलेले बरे. मात्र जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काळ सुरक्षित राहील. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनात्मक समजुतीचा आहे. प्रेमात असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही गैरसमज दूर होतील, मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न टाळा. विवाहित लोकांसाठी जोडीदाराची साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. संवाद ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण साधारण अनुकूल राहील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्य ते मध्यम राहील. थकवा, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास संभवतो. कामाचा ताण आरोग्यावर परिणाम करू शकतो. झोपेची कमतरता जाणवू शकते. नियमित व्यायाम, वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घ्या. ध्यान, प्राणायाम करा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, कारण आरोग्य हेच खरी संपत्ती आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात आत्मविश्वास वाढेल. परीक्षेची तयारी योग्य दिशेने होईल. शिक्षकांचे आणि पालकांचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. यशाची चिन्हे स्पष्ट दिसतील. सातत्य आणि शिस्त ठेवल्यास उज्ज्वल भविष्य निश्चित आहे. आध्यात्मिक व मानसिक स्थिती. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना आंतरिक शांततेची गरज भासेल. मनात अनेक विचार येतील. कधी कधी अस्वस्थता जाणवेल, पण ध्यान, नामस्मरण यामुळे मन शांत होईल. आध्यात्मिक मार्गाकडे ओढ वाढेल. सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. उपाय. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.
ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. गरजू लोकांना मदत करा. अहंकार टाळा आणि संयम ठेवा. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रगतीचा ठरेल. काही अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवतील. योग्य निर्णय, सकारात्मक दृष्टिकोन आणि संयम ठेवल्यास यश तुमच्या पावलांशी येईल. सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि जबाबदाऱ्यांनी भरलेला ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासोबत जबाबदाऱ्याही वाढतील. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे ठरेल. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास गैरसमज दूर होतील व संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने ताणतणाव कमी ठेवणे, योग्य विश्रांती घेणे आणि दिनचर्येत शिस्त पाळणे आवश्यक आहे. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगती, सन्मान आणि समाधान देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.